हे स्पर्धेचं जग आहे. सोशल मीडियापासून बिझनेसेसपर्यंत प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाला सक्सेसफुल व्हायचं आहे. आणि आय शुअर तुम्हालाही असं वाटत असेल की तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रात सक्सेसफुल व्हायचं आहे, तुमचं आयुष्य बदलायचं आहे. पण हे करण्याची सुरुवात कुठे करायची, कशी करायची, कशापासून करायची, हे कळत नाहीये का? हाय, मी जान्हवी आणि या चॅनलवर मी तुमचं सेल्फ इम्प्रूव्हमेंट जर्नी सोपं, प्रॅक्टिकल आणि इन्स्पायरिंग बनवायला मदत करते. तर 24 तासातली 10 मिनिटं खूप कमी वाटतात ना? पण तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही 10 मिनिटं रोज वाचन केलं ना, तर तुम्ही अख्ख्या वर्षात 12 पुस्तकं वाचू शकता. आणि म्हणूनच म्हणतात की मोठ्या मोठ्या यशामागे छोट्या छोट्या गोष्टी लपलेल्या असतात. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही 10 मिनिटात करू शकता आणि मी लिहून देते की ह्या तुमच्या आयुष्याला नवी दिशा द्यायला तुम्हाला भरपूर मदत करतील. आणि त्याच्यातल्या काही गोष्टी तर मी स्वतः करते आणि त्याच्यात मला भरपूर सारे बदलही दिसतात आहेत. सो मी ते पण तुमच्याबरोबर शेअर करेन. सो तयार आहात तुमचं आयुष्य एका वेगळ्या दिशेला न्यायला? लेट्स बिगिन. तर या 10 मधली पहिली हॅबिट आहे सकारात्मक लिहिणे. रायटिंग पॉझिटिव्ह थिंग्स इन द मॉर्निंग. 10 मिनिटं द्यायचे तुम्हाला आणि कुठल्याही वहीवरती तुम्हाला 3 गोष्टी लिहायच्या आहेत, ज्या तुम्हाला वाटतात आहेत की तुम्ही ग्रेटफुल आहात, ज्या तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या झालेल्या आहेत, किंवा तुम्हाला एखादी गोष्ट आवडली, एखादी गोष्ट चांगली वाटली, किंवा समजा सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला चांगलं वाटतंय, किंवा सकाळी तुम्ही लवकर उठले आणि ती तुम्हाला एक चांगली गोष्ट वाटते, तुम्ही ती लिहू शकता एका याच्यामध्ये. आता मी लास्ट इयर जर्नल स्टार्ट केली होती जुलैमध्ये, विच वॉज दिस जर्नल, ज्याच्यामध्ये मी पूर्ण इयर लास्ट 2024 जुलैपासून मी स्टार्ट केलं होतं, तर मी डिसेंबरपर्यंत ह्याच्यामध्ये लिहिलं. जास्त काही नाही लिहिलं मी. माझं बोलायचं झालं तर मी फक्त माझा दिवस कसा सुरू झाला ते लिहिते. त्याच्यानंतर ज्या गोष्टी मी ग्रेटफुल आहे मी त्या लिहिते आणि ॲफर्मेशन्स लिहिते जर मला वाटले तर. ही माझी आधीची जर्नल होती. आता ही माझी आत्ताची जर्नल आहे, जी मी जानेवारी 1 पासून स्टार्ट केली आहे आणि फक्त एक दिवस स्किप झालाय माझा, ऑनेस्टली सांगायचं तर. आणि खूप छान वाटतं. खूप छोटीशी गोष्ट वाटते ही. 10 मिनिटं करायला काही खूप मोठी गोष्ट नाही. पेज घ्यायचं किंवा एखादी वही घ्यायची आणि त्याच्यावर तुम्हाला फक्त 3 थिंग्स यू आर ग्रेटफुल फॉर, ज्या तुम्हाला चांगल्या वाटतात त्या लिहायच्या. कुठल्याही चालतील, फक्त तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे त्या लिहिताना. त्या लिहायच्या आहेत, बस. आणि ह्याच्यातून तुम्हाला बेनिफिट काय मिळणार आहे, तर तुमचा फोकस आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढणार आहे. प्लस जेव्हा पण तुम्हाला वाईट वाटेल किंवा जेव्हा पण तुमचा मूड खराब आहे, तुम्ही त्याला खोलून वाचू शकता की चला ह्या मागच्या महिन्यामध्ये किंवा ह्या 2-3 दिवसामध्ये माझ्या बरोबर काय चांगल्या गोष्टी झाल्यात, ज्या मला वाटतात की माझ्या बरोबर चांगल्या झाल्यात. आणि आय एम शुअर की त्या तुमचं मूड लाईट करायला मदतही करतील. सो बेनिफिट्स तर खूप आहेत आणि 10 मिनिटं देणं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे, बरोबर. दुसरी हॅबिट आहे मेडिटेशन, ध्यान करणे. आता फर्स्ट तुम्हाला नाही जमणार, तुम्ही मेडिटेशनसाठी बसाल तरी तुम्हाला खूप सारे विचार मनामध्ये येतील, तुम्हाला इकडच्या तिकडच्या गोष्टी आठवायला सुरुवात होतील, काल झालेल्या, परवा झालेल्या, किंवा आता तुम्हाला पुढे काही करायचंय ते. तुम्ही एखादी मूवी बघितली असेल, त्याचं एखादं सीन, तुम्ही एखादं गाणं ऐकलं असेल, ते गाणं तुमच्या डोक्यामध्ये चाललेलं, अशा भरपूर गोष्टी होती. पण आपल्याला थांबायचं नाहीये. जेव्हा मी फर्स्ट मेडिटेशन स्टार्ट केलं होतं ना, खूप कॉम्प्लिकेटेड होतं. म्हणजे मला असं वाटायचंच नाही की मी मेडिटेशन करते. मला असं वाटायचं मी काहीतरी वेगळ्या विचारात आहे, कारण सर्व विचार एकाच वेळेला यायचे आणि ते येतात. पण जसं तुम्ही पुढे पुढे करत जाता तसं तुम्हाला त्याची एक हॅबिट बनून जाते. आता मध्ये माझे भरपूर दिवस स्किप होऊन जातात. रोज कधी कधी मला जमत नाही, कधी 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4, कधी कधी एखादा आठवडा पूर्ण मी बिलकुल मेडिटेशन करत नाही, मला जमत नाही किंवा काहीतरी होतं किंवा मी प्रोक्रॅस्टिनेट करते. पण तरीही एक ती सवय लागलेली, किंवा मला माझ्या बॉडीला माहिती आहे की जेव्हा मी थोड्या वेळासाठी तशी बसते डोळे बंद करून, तेव्हा मी मेडिटेशन करत असते, माझी बॉडी आपोआप रिॲक्ट करते. सो मला तेवढे थॉट्स येत नाही जेवढे आधी यायचे किंवा जेवढे तुम्हाला फर्स्टमध्ये येऊ शकतात. प्लस मेडिटेशन एक खूप चांगली गोष्ट आहे तुमच्या ओव्हरऑल. मी मेडिटेशन स्टार्ट केलं होतं कारण मला काम राहायचं होतं. मला खूप जास्त मी शॉर्ट टेम्पर्ड झाले होते, मला पटकन राग यायचा, चिडचिड व्हायची. सो ते स्टॉप करण्यासाठी मी हे स्टार्ट केलेलं. इवन दो आय एम नॉट दॅट परफेक्ट इन इट, पण तरी पण माझं एक खूप चांगल्या लेवलवरती ते चालू आहे. आणि त्यामुळे मला ते तुम्हाला सजेस्ट करायचं आहे की चला 10 मिनिटं आधी तुम्हाला नाही झालं तरी तुम्ही 5 मिनिटं, 6 मिनिटं किंवा 10 मिनिटं तुम्ही तसेच बसू शकता. इवन दो तुम्हाला मेडिटेशन नाही होते, फक्त तुम्हाला डोळे बंद करून तिथे शांतपणे बसायचे, डोळे खोलायचे नाही आहेत तोपर्यंत. एक एक नॉर्मल याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं तर ट्राय करायचं. झालं नाही तरी चालेल, ते हळूहळू होईल. आणि ही हॅबिट मी आता बोलतेय ना, तर तुम्हाला खूप रॅन्डम वाटत असेल की
ह्याच्यातून काय गेन होईल. पण ट्रस्ट मी, जेव्हा तुम्ही ती करायला स्टार्ट कराल ना, त्याची एक अलग नशा आहे, त्याची एक अलग जादू आहे. आणि जेव्हा तुम्ही ते कराल, तेव्हा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल की तुम्हाला त्याच्याने किती चांगला फरक दिसलाय. थर्ड थिंग आहे पुस्तक वाचणं. कुठलंही चांगलं पुस्तक वाचणं, बुक रिडिंग. बुक रिडिंगची हॅबिट लवकर नाही हे होत, किंवा काही लोकांना बिलकुलच नाही आवडत बुक्स रीड करायला. त्यांचं असं असतं, शाळा संपली म्हणजे पुस्तकं बाजूला ठेवा, आता पुस्तकांची गरज नाहीये. पण असं नाहीये. पुस्तकं वाचल्याने तुम्हाला इन्स्पिरेशन मिळते, तुम्हाला नॉलेज मिळतं आणि भरपूर वेळेला मोटिवेशन पण मिळतं. आता इवन आय एम नॉट दॅट गुड रीडर. लाईक मागच्या वर्षी मी ऑडिओ बुक्स भरपूर ऐकले, बिकॉज माझं बुक रीड करण्याचं तेवढं हे नव्हतं. माझं सोशल मीडिया आणि एव्हरीथिंग सर्व खूप मेस्टअप होतं. सो त्यामुळे मला तेवढा वेळ मिळाला नाही. बट स्टील ही बुक मी कम्प्लीट वाचली पूर्ण. आणि ती वाचता वाचता कळलं की किती डीप जेव्हा रायटर्स राईट करतात, जेव्हा ते लोक लिहितात, ते किती त्यांच्या लाईफमधल्या गोष्टींना एकत्र घेऊन, विचार करून, 10 वेळा हे करून त्यांनी ते लिहिलेलं असतं. आणि ते त्यांच्या लाईफमधलं नॉलेज, त्यांच्या थ्रू आउट लाईफमध्ये झालेल्या गोष्टींचं नॉलेज जर तुम्हाला एका थोड्याशा पेजेसमध्ये मिळू शकतं, तर काय प्रॉब्लेम आहे ते वाचायला. आणि इवन तुम्ही जर रीडर नसाल, म्हणजे तुम्ही कधी पुस्तकं वाचली नाही, तर तुम्ही ऑडिओ बुक्सपासून स्टार्ट करू शकता, किंवा तुम्ही बुक समरीजपासून स्टार्ट करू शकता. आता बुक समरीज मी ऐकते जेव्हा पण मला बुक रीड करायला जमत नाही. सो त्याच्यासाठी मी एक सीकिन म्हणून चॅनल आहे, ते मेन्शन करेन. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. खूप सुंदर पद्धतीने बुक समरीज त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि मला स्वतःला खूप आवडतात त्या. सो मला वाटते की तुम्ही एकदा विजिट करावं तिथे. प्लस जर तुम्हाला अजूनही बुक्सचं तेवढं हे नाहीये, तुम्हाला इंटरेस्ट येत नाहीये, तर तुम्ही ऑडिओ बुक्स ऐकू शकता. युट्यूबवरती पण भरपूर ऑडिओ बुक्स आहेत, इव्हन फिक्शनल, नॉन फिक्शनल, सगळ्या याच्यामध्ये मिळून जातील तुम्हाला. तुम्ही तिथे जाऊन तुमचं काम करताना नॉर्मल लावलं, तुम्ही ऐकायला सुरुवात केली, तुम्ही तेही करू शकता. आणि खूप फायदा होतो या गोष्टीचा, खूप जास्त फायदा होतो. इव्हन जेव्हा मला असं वाटलं की लास्ट इयर म्हणजे 2024 मध्ये मला जास्त बुक्स वाचायला नाही भेटल्या. सो जी 2025ची स्टार्ट होती, ती मला एका वेगळ्या नोटनी करायची होती. सो मी युट्यूबरचे व्हिडिओज खूप जास्त बघते, लाईक आय एम अ बिग फॅन ऑफ हर. आणि तिच्या आयुष्याबद्दल, जसे ती ब्लॉग्स बनवते किंवा तिच्या मेन चॅनलवरती सेल्फ इम्प्रूव्हमेंटच्या, सेल्फ लव्हच्या भरपूर साऱ्या गोष्टी सांगत असते. सो मला एक काइंड ऑफ इंटरेस्ट होता तिच्या याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे मी तिचं एक बुक विकत घेतलं, विच इज दिस, बाय युअर सेल्फ द डॅम फ्लावर्स बाय टॅम कौर. आणि हे बुक घेणं खरंच माझा एक खूप चांगला पर्चेस होता. त्यात पण ते मला नेमकं आय गेस 30 का 31 तारखेला डिसेंबरच्या रिसीव्ह झालं. सो ते माझ्यासाठी एक साईन होतं की 1 जानेवारीपासून मी ते स्टार्ट करावं रीड करायला. आणि मी ॲक्च्युली स्टार्ट केलं आहे रीड करायला, आणि मला आवडतंय पण ते. सो असं काहीतरी जे तुमचे युट्यूबर्स फेवरेट असतील, किंवा काही कवी असतील तुमचे फेवरेट्स, किंवा एखादं स्टोरी बुक आहे, किंवा जर हे वाले नाही तर इंडियन रायटर्सचे खूप चांगले चांगले बुक्स आहेत, नॉवेल्स आहेत, तुम्ही ते घेऊ शकता. एखाद्या चांगल्या व्यक्तीचं चरित्र वाचू शकता. तुम्ही भरपूर एक्सप्लोर करू शकता ह्या ह्याच्यामध्ये. पण आय विल सजेस्ट यू की एक पुस्तक चांगलं तुम्ही विकत घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे हे. आणि खूप काही मिळतं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या थ्रू आउट त्याच्या लाईफमध्ये त्याने किती गोष्टी फेस केलेल्या आहेत, त्या काही थोड्याशा पेजेसमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. चौथी हॅबिट आहे एक्सरसाइज, व्यायाम करणे. आता आजच्या याच्यामध्ये आपण नाही एवढं लक्ष देत, किंवा आपल्याला असं एक बेसिक असतं डोक्यामध्ये की जिमला जाणं म्हणजे व्यायाम करणं असतं, आणि मला आता टाईम नाही आहे जिमला जाण्यासाठी, सो मी नाही करू शकत. पण भरपूर असे व्हिडिओज अवेलेबल आहेत यूट्यूबवरती. आता मी जिमला जात नाही, पण मी माझी एक्सरसाइज करते. आता भरपूर लोकांना वेट लूज करायचं असतं, माझी वेट गेनची एक्सरसाइज चालू आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मोटिवेशन शोधू शकता की तुम्हाला काय करायचंय. आता हे मला माझ्यासाठी करायचंय, मला वेट लूज नाही करायचंय. सो मी नॉर्मली वेट गेनचे व्हिडिओज बघते, आणि यूट्यूबवरती भरपूर अवेलेबल आहेत. त्यात तुम्ही नॉर्मल पण एक्सरसाइज करू शकता, लाईक फक्त एक तुमच्या बॉडीला हालचाल देण्यासाठी. जर तुम्हाला डान्स आवडतो, तर तुम्ही 10 मिनिटं तो करू शकता, त्यापासून स्टार्ट करू शकता. कारण मी पण स्टार्ट त्याच्यापासूनच केलेली. कोणतंही माझं फेवरेट आवडतं गाणं लावायची, आणि मग त्याच्यावर मी डान्स करायची, माझी त्यात माझं एन्जॉयमेंट पण व्हायचं, आणि माझी बॉडीची मुवमेंट पण व्हायची. सो आजच्या ह्याच्यामध्ये जेव्हा
भरपूर सारी कामं आपण बसून करतो. भरपूर सारे त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यात आपलं फूड इनटेक पण चांगलं नाहीये. भरपूर बाहेरचं खाणं होतं, स्ट्रीट फूड्स खाणं होतं, ऑइली, जंक एव्हरीथिंग मिक्स करून आपली बॉडी एनिवेज अनहेल्दी होत चालली आहे. सो एक्सरसाइज ॲड करणं खूप जास्त जरुरी आहे आपल्या हेल्थसाठी. सो ह्याच्यावर मी जास्त नाही बोलणार, कारण तुम्हाला पण माहिती आहे ही किती 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 इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो आय विल सजेस्ट यू की तुम्ही इथं डान्स करणं स्टार्ट करा, किंवा मग 10 मिनिटासाठी वॉक करणं स्टार्ट करा, जॉगिंग करणं स्टार्ट करा. जे तुमच्याच्याने शक्य होईल तशी एक हालचाल करायला सुरुवात करा, ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये एक मुवमेंट राहील आणि तुमच्या बॉडीसाठी चांगलं राहील. 5वी हॅबिट आहे दिवसाचं नियोजन, प्लॅनिंग युअर डे. आता ह्यामध्ये तुम्हाला जास्त काही नाही करायचं आहे. तुम्हाला फक्त 3 ते 4 इम्पॉर्टंट गोष्टी लिहायच्या आहेत, ज्या तुम्हाला आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायच्या आहेत. कुठल्याही गोष्टी असतील त्या ज्या इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी. आता मी युजली भरपूर काही लिहिते. म्हणजे मी नॉर्मली लिहायचं झालं तर माझ्या उठण्यापासून तर मला पाणी प्यायचं आहे, मला काही गोष्टी लिहायच्या आहेत, किंवा व्हॉटएव्हर इट इज, माझं बुक रीडिंग असेल, मेडिटेशन असेल, मी ते सर्व लिहिते. तुम्हाला 3 ते 4 गोष्टी लिहायच्या ज्या खूप जास्त तुमच्या कामाच्या रिलेटेड इम्पॉर्टंट आहे, किंवा तुम्ही घेतलेली एखादी नवी गोष्ट आहे करायला घेतलेली, जी जसं की मी ह्याच्यामध्ये सांगितलं, म्हणजे व्यायाम करणं झालं, किंवा बुक रीड करणं झालं, किंवा मेडिटेशन झालं, असं एखादी गोष्ट तुमच्या कामा रिलेटेड एखादी गोष्ट अशी लिहू शकता. जसं माझं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी जवळजवळ मंडे टू फ्रायडे माझा शूट असतो, किंवा मग कधी कधी फ्रायडेला नसतो, तो थर्सडेपर्यंत असतो. तर त्यानुसार मी माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओचं किंवा इंस्टाग्रामच्या व्हिडिओचं शूट शेड्यूल केलेलं असतं. सो माझं मी शूटचं लिहिते. त्याच्यानंतर मला माझ्या मोबाईलमध्ये एनिवेज भरपूर स्टोरेज होतो व्हिडिओज शूट करून करून, फोटोज वगैरे त्याच्यामुळे मला ते स्टोरेज क्लीन करायचं आहे. एका 5-10 मिनिटासाठी मला माझी स्पेस क्लीन करायची आहे. अशा 2-3 गोष्टी मी लिहिते, ज्या मला दिवसभरात कंप्लीट करायच्या आहेत. कारण कसं होतं ना, की जेव्हा तुमचा दिवस प्लॅन नसतो ना, तुम्ही काहीच लिहिलेलं नसतं तुमचं, म्हणजे असं ठरलेलं नसतं की मला दिवसभरात काय करायचं. त्या अशा वेळेला आपण भरपूर सारा वेळ ना सोशल मीडियावरती रील्स स्क्रोल करताना, किंवा कुठेतरी काहीतरी काम नसलेली गोष्ट करताना देऊन देतो, तिथे वेस्ट करून टाकतो. आणि एंड ऑफ द डे जाऊन आपल्याला कळतं की ओके, मला हे करायचं होतं पण ते माझं राहून गेलं. आणि ही माझी खूप घाणेरडी सवय होती, की मला कधीच माझं लिहिलेलं नसायचं की मला काय करायचं, आणि मला असं वाटायचं अरे आहे अजून तर पूर्ण दिवस पडलाय. आणि मग शेवटी दिवसाच्या कळायचं की अरे नाही, माझा तर एक व्हिडिओ एडिट करायचा आहे. मग त्याचं टेन्शन व्हायचं. पण जेव्हापासून हे लिहायला स्टार्ट केले ना, तेव्हापासून असं होतं की ऍटलीस्ट मी पूर्ण 4 किंवा 5 जी लिहिलेली सर्व नाही, पण ऍटलीस्ट त्याच्यातले 2 ते 3 कामं तरी कम्प्लीट करते. आणि एंड ऑफ द डे मला वाटतं की ओके, ठीक आहे, एवढी केली ना तरी ठीक आहे, आजचा सक्सेसफुल दिवस होता माझ्यासाठी. सो ते प्लॅन करणं खूप इम्पॉर्टंट असतं, जेव्हा आपल्याला टाइम वेस्ट करायचा नसतो फालतू गोष्टींवर. 6वी गोष्ट आहे डिक्लटरिंग युअर स्पेस. तुमची जी जागा आहे जिथे तुम्ही काम करता, जसं मी माझ्या बेडरूममध्ये काम करते, माझा शूट इथेच होतो, माझी एडिटिंग इथेच असते, आणि शूटच्या वेळेला मोस्ट ऑफ द टाइम्स भरपूर साऱ्या गोष्टी निघतात, जसं की माझा मेकअप झाला, ज्वेलरी झाली, कपडे झाले, आणि ते सगळे पसरलेले असतात तिथे. आता याच्या आधी काय व्हायचं ना, की रोज मी असं क्लीन करण्यावरती ध्यान द्यायची नाही. त्याच्यामुळे ते एकदाच होऊन आठवड्याच्या शेवटी इतकं व्हायचं ना, की मला मग पुढचा आठवड्याचा वीकेंड पूर्ण माझं सॅटर्डे संडे ते क्लीन करण्यात जायचा. पण त्यात पण क्लीन झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मग तेही तसंच राहायचं. आता मी काय केलंय, कंप्लीट तर नाही होत माझ्याच्याने, आणि ते मलाही माहिती की ते जास्त होऊन जाईल, पण मी एक 5 ते 10 मिनिटाचा अलार्म लावते, जे मी आता रिसेंटली डिस्कव्हर केलंय. कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी ऐकलं आणि मला पटली ती गोष्ट. सो मी 10 मिनिटाचा अलार्म लावते, आणि त्या वेळेमध्ये मी जेवढं होईल तेवढं क्लीन करते. जरूरत नाही की तुम्हाला एकदम टॉप हर गोष्ट केली पाहिजे, पण ॲटलीस्ट बेड ज्याच्यावरती खूप सारा कचरा करून ठेवते मी, ॲटलीस्ट मी तो आवरायचा ट्राय करते, की त्या 5-10 मिनिटामध्ये मी जे काही बेडवर आहे ते बाजूला उचलून ठेवेन, कुठेही ठेवेन ते, आय डोंट केअर. पण तेवढी जागा हवी, ही हॅबिट मला हळूहळू इम्प्रूव्ह करायची. आणि त्यामुळे मी सांगते की तुम्हाला हर गोष्ट बर्डन टाकायचं नाही की करायचीच आहे म्हणून. नाही होत, मग त्याच्याने आपण ते न्यू इयर रिझॉल्युशन्स करतो, आणि मग आपण एका आठवड्यामध्ये ते विसरून जातो, कारण ते खूप सारे एकदाच ठेवतो आपण, की मला हे पण करायचं, हे पण करायचं, हे पण करायचं, आणि एकदाच एवढ्या सगळ्या गोष्टी नाही होत. माणूस आहेत आपण. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी भरपूर इम्प्रूव्हमेंट यायला स्टार्ट होते. आता अजून पण मी काही भरपूर चांगली झालेली नाही, हर वेळेला माझं घर काही टिपटॉप नसतं, कारण माझी मुलगी आहे लहान आहे, ती हे करते, माझ्या शूटच्या वेळी माझ्या भरपूर गोष्टी निघून जातात.
पण तरी पण ॲटलीस्ट तेवढी स्पेस माझी क्लीन राहते आणि तेवढं मला सुख भेटतं की चला ॲटलीस्ट एवढं कमी झालंय, म्हणजे माझा वीकेंड तसाच नाही जाणार. मी वीकेंडमध्ये काहीतरी प्रोडक्टिव्ह किंवा स्वतःसाठी काहीतरी चांगलं करू शकते. सो ही पण एक खूप चांगली हॅबिट आहे. याच्यामुळे फक्त तुमची ही स्पेसच नाही, तर तुमच्या मोबाईलचं स्टोरेज झालं किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये पण तुम्ही एक सर्टन लेवलपर्यंत प्रोडक्टिव्ह बनून जाता. सो येस, इट्स अ गुड. 7वी गोष्ट आहे दिवसभरात झालेल्या गोष्टींचा आढावा घेणे. म्हणजे भरपूर वेळेला आपण थकून येतो आणि आपल्याला असं वाटतं ठीक आहे चला आता झोपून जाऊयात, काय झालंय कसं झालंय ते उद्या बघूयात. पण माझ्याकडे एक डायरी आहे जी मी लास्ट इयर स्टार्ट केलेली लिहायला. इवन तो मला रोज नाही जमत, पण जेव्हा पण ती लिहायला स्टार्ट करते ना मी, माझ्याकडे खूप काही असतं त्याच्यावरती लिहायला माझ्या आयुष्यातलं. दिवसभरात आजकाल आपण मोबाईल एवढा जवळ असतो ना की आपण प्रत्येक माणसाच्या प्रत्येक गोष्टीकडे बघत असतो. कोणी खूप सुंदर लाईफस्टाईल जगतंय, कोणी खूप चांगली गाडी घेतली आहे, कोणी खूप सुंदर घर घेतलंय आणि मग एका सर्टन लेवल नंतर ना आपल्याला ते बंबार्ड व्हायला लागतं. त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की सर्व पुढे जातात मे बी फक्त मी मागे राहतोय. सो ती एक फिलिंग निगेटिव्ह आपल्या डोक्यामध्ये राहते किंवा पूर्ण दिवसामध्ये मोबाईल बघून 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 त्याच्यातल्या गोष्टी डोक्यामध्ये फिरत राहतात आणि आपल्याला आपल्या आयुष्यात काय चालू आहे ना हे बघण्यासाठी किंवा त्यावर विचार करण्यासाठी पण वेळ नसतो. एवढे आपण बाकीच्यांच्या लाईफमध्ये गुंतून गेलेलो असतो. सो ही एक छोटीशी स्टेप आहे जी झोपण्याच्या आधी तुम्ही कुठल्याही वहीवरती जर तुम्ही जर्नल लिहिताय तर तुम्ही जर्नलचंही दुसरं पेज घ्या किंवा तुम्ही दुसरी वही विकत घेऊ शकता चांगलीवाली, एखादी डायरी विकत घेऊ शकता चांगलीवाली आणि त्याच्यावरती तुम्ही लिहू शकता जे तुमच्या दिवसभरात झाले. जस्ट लाईक अ डायरी, थोडंफार पूर्ण डिटेल पण लिहिले नाही तरी चालेल. थोडंसं काही झालंय, एखादी इम्पॉर्टंट गोष्ट झाली आहे जी तुम्हाला वाटते की तुम्हाला ठेवायची, एखादी चांगली गोष्ट झाली आहे किंवा मला डायरी लिहिताना एक गोष्ट अशी हे झाली आहे की जेव्हा पण मी स्टार्ट करते ना कधी कधी माझा दिवस खूप घाण गेलेला असतो आणि खूप वाईट याच्यापासून मी स्टार्ट करते की हे झालं माझ्याबरोबर, मला खूप राग आलाय, मला खूप त्रास होतोय. पण शेवटी जाता जाताना आपलं मनच किंवा आपलं आपणच आपल्याला एक छान हे करायला स्टार्ट करतो. आपणच आपल्याला चांगलं बोलायला स्टार्ट करतो की ठीक आहे हे झालं ना तरी पण ठीक आहे, बघून घेऊ आता पुढचं जे असेल ते. झालं ना, होऊन गेलं, दिवस सरला तर दुसरा दिवस येईल, दुसऱ्या दिवसाचं नवीन स्टार्ट करू. हे आपण स्वतःला बोलतो आणि हे भरपूर वेळेला माझ्याबरोबर होतं. सो मी सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या दिवसाचा आढावा घ्यायला स्टार्ट करा. तुमच्या दिवसात काय झालंय ते लिहायला स्टार्ट करा. मला गॅरंटी तुम्हाला खूप चांगलं वाटेल. 8वं आहे लर्निंग न्यू स्किल, नवीन कौशल्य, नवीन एखादी गोष्ट शिकणं. आता माझ्या याच्यामध्ये मी स्टार्ट केली होती, मला स्पॅनिश शिकायचं आहे आणि मला कोरियन शिकायची. ह्या 2 लँग्वेजेसमध्ये आय डोंट नो पण मला एक अलग इंटरेस्ट आहे. सो मला त्या 2 लँग्वेजेस शिकायच्या होत्या. आता ह्याच्या आधी मी Duolingo यूज करायची. एक खूप छान ॲप आहे तो. सो Duolingoपासून मी स्टार्ट केलं होतं आणि त्याच्यावरती पण मी बऱ्यापैकी प्रोग्रेस केली होती. पण मध्ये माझा खंड पडला आणि मग ते राहून गेलं. त्याच्यानंतर आणखी एक मला ॲप भेटला ज्याचं मला त्वेदा म्हणून ॲप आहे तो आणि त्याचं नाव मी तुम्हाला एक हे देईन सिम्बल इथे कुठे दिसेल त्याच्यावरून तुम्ही तो सर्च करू शकता कारण मे बी ते प्रोनाऊन्सिएशन प्रॉपर असेल नाही पण त्योदा आय थिंक त्योदा हे नाव आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती तुम्ही स्पॅनिश, कोरियन आणि आणखी 2-3 लँग्वेजेस हे करू शकता. सो ते कन्व्हर्सेशन शिकवतात. जसं Duolingoवर आपण कंप्लीट लँग्वेज शिकू शकतो, त्वेदावर जर तुम्हाला थोडंसं कन्व्हर्सेशनल पार्ट शिकायचं आहे म्हणजे तिथे गेल्यावरती काही गोष्टी घेण्यासाठी, ठेवण्यासाठी तर तुम्ही ते शिकू शकता त्याच्यावरती. असे 2 ॲप्स मला चांगले वाटले. अजून तर मी बाकी डिस्कवर केले नाही आहेत, पण हे 2 चांगले. तर हे झाले लँग्वेज शिकण्यासाठी. आता तुम्ही एखाद्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जर सोशल मीडियावरती काहीतरी करायचं आहे, तर सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहण्यासाठी किंवा व्हिडिओज बनवले तरी पण तुम्हाला एक मेन स्किल असतो तो म्हणजे एडिटिंग आणि एडिटिंग खूप वास्ट आहे. माझी तर बेसिक असते एवढी जास्त नाही, पण तरी पण मी खूप गोष्टी एक्सप्लोर करत असते. सो तो एक तुमचा पार्ट होऊ शकतो की मला एडिटिंग शिकायची आहे. सो एडिटिंगसाठी तुम्ही दिवसातले 10 मिनिटं देऊ शकता की चला हे 10 मिनिटं मी एडिटिंगसाठी देते. एडिटिंग करायला शिकेन मी किंवा नवीन लँग्वेज हे करायला शिकेन, नवीन लँग्वेज बोलायला शिकेन जर तुम्हाला याच्यातली लर्न करायची असेल तर. भरपूर लोकांना इंग्लिश स्पीकिंगमध्ये प्रॉब्लेम होतो. सो तुम्ही ते पण इम्प्रूव्ह करू शकता एक 10 मिनिटं देऊन. सो त्या खूप बेसिक सवयी आहेत. जर तुम्ही ट्रॅव्हल पण करताय, जर तुम्ही जॉब करताय किंवा अशा वेळेला तर तुम्ही मेट्रोमधून येताना, ट्रेनमधून येताना जर तुम्हाला बसायला मिळालं तर किंवा रिक्षामधून जाताना असं 5-10 मिनिटं तुम्ही तिथे देऊ शकता आणि ट्रस्ट मी हे खूप वेगळं काहीतरी म्हणजे अचीव्ह केल्याची फिलिंग देतं की चला
10 मिनिटं दिली पण मी काहीतरी अचीव्ह केलंय आणि मला ते पुढे पण करायचंय. इव्हन त्याच्यामध्ये आणि मी हर गोष्टीमध्ये सांगते, की थोडासा खंड पडला, एखाद्या गोष्टीत तुम्ही कमी पडलात, एखाद्या दिवशी नाही झालं, त्याला 2 दिवस नाही झालं, तुमच्यावरती जास्त बर्डन आलं, फाईन, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण माणूस आहेत, मशीन नाहीयेत. हर गोष्ट आपण ती तेवढ्याच परफेक्टली नाही करू शकत. सो एखाद्या गोष्टीमध्ये जर थोडंसं कमी पडलं तर चालतं. फक्त ते सोडू नका. कन्सिस्टन्सी सोडू नका. एकदमच सोडूनच दिलं असं नको व्हायला. थोडं, 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 थोडं करा. इम्प्रूव्ह होतंय तर होतंय. होईल हळूहळू. 0.0% जरी झालं ना, तरी पण ती अचीव्हमेंट आहे. 9वं आहे आपल्या नात्यांवर काम करा, आपल्या रिलेशनशिप्सवर काम करा. आता मी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हापासून माझे भरपूर सारे कॉलेज फ्रेंड्स, स्कूल फ्रेंड्स त्यांच्यापासून माझं भरपूर एका टाईमपर्यंत एक कॉन्टॅक्ट तुटला होता. एका टाईमनंतर जेव्हा मी माझं सोशल मीडिया स्टार्ट केलं, YouTube स्टार्ट केलं, मग Instagram, मग ध्रुवी झाली. ह्या सगळ्या टाईममध्ये ना मला जे लोकं माझ्या आजूबाजूला आहेत ना, त्यांना कॉल करायला किंवा त्यांच्याशी बोलायला किंवा इव्हन एखादा मेसेज करायला पण वेळ भेटत नाही. भरपूर वेळेला असं होतं किंवा इव्हन अजयला आणि मला बोलायला पण वेळ भेटत नाही. भरपूर वेळेला असं होतं, की आम्ही एवढे थकून गेलेलो असतो किंवा एवढं कामामध्ये गुंग झालेलो असतो ना, की आम्हाला लक्षातच राहत नाही, की ही पण लाईफ आहे, ह्याच्यासाठी पण वेळ द्यायला हवा आणि तो वेळ खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या स्वतःसाठी पण. कारण काम, 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 काम ह्याच्यामधून बाजूला निघून पण काही गोष्टी आहेत. जसं की माझ्या ह्याच्यामध्ये माझा जो विजन बोर्ड पण मी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये पण एक सर्टन पिक्चर आहे जिथे मी लाईक एक देअर इज अ मदर अँड देअर इज अ डॉटर, लाईक आई आणि मुलीचा एक सुंदर पिक्चर आहे तो. तो मी याच्यासाठी लावला की मला ध्रुवीसाठी टाइम द्यायचा आहे. कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे घर सांभाळणं झालं, घरातली कामं झाली, माझं इंस्टाग्राम झालं, इंस्टाग्रामबरोबर यूट्यूब झालं, त्याच्यानंतर त्याची स्क्रिप्टिंग झाली, शूटिंग झाली, एडिटिंग झाली, रायटिंग झाली, बाकीचा पसारा आवरणं झालं. ह्या सगळ्यामध्ये मला तिला खूप कमी वेळ द्यायला मिळतो. कधी-कधी नाही मिळत म्हणजे बोलायला किंवा तिच्याबरोबर खेळायला. तर मला ह्या गोष्टींवरतीही काम करायचं आहे. माझ्यासाठी तो एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, की हा मला त्या गोष्टीसाठी वेळ द्यायचा आहे. त्यात कधी माझी फ्रेंड आली म्हणजे जशी साक्षी झाली, शी इज माय नेबर अँड शी इज माय फ्रेंड. देन माझी सिस्टर इन लॉ झाली, माझी नणंद त्या एक माझ्या खूप चांगल्या फ्रेंड आहेत. So त्यांच्याशी पण त्या आल्यावरती मला असं नको व्हायला, की चला मला खूप काम आहे, खूप काम आहे, खूप काम आहे, असं नाही. म्हणून मला थोडासा वेळ द्यायचा आहे, की चला मी त्यांच्याशी बोलू शकेन, त्यांच्याशी बोलता बोलता आम्ही एक दुसऱ्याच्या ज्या आयुष्यातल्या चाललेल्या गोष्टींवरती थोडंसं बोलू आणि मग ते एक खूप रिलीफ होणारी गोष्ट असते. सो हा तुमचे जे लव्ड वन्स आहेत, तुमचे जे जवळची लोक आहेत, त्यांना थोडासा टाइम द्यायची जरूरत असते. कारण फक्त मोबाईल बघणं किंवा दुसऱ्यांच्या सोशल मीडियावरती त्यांच्या लाईफ बघणं ह्याच्यापासून हटून पण भरपूर जिंदगी आहे आपल्याकडे, जी आपल्याला जगायची आणि जी आपल्याला आपल्या माणसांबरोबर जगायची आहे. सो त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. 10वी गोष्ट आहे चांगला आहार, हेल्दी मील प्लॅनिंग. आजकाल जसं मी म्हणाली, आपण खूप जास्त बाहेरचं खातो. पिझ्झा, बर्गर, फ्राईज, हे झालं, ते झालं. सर्व जगातल्या गोष्टी आणि असं नाही की मी खूप हे आहे म्हणजे मी फक्त घरातलंच खाते नाही. मीही खूप एडिक्टेड आहे त्या गोष्टींकडे, की आम्ही जर बाहेर गेलो तर मला खूप जास्त ते खायची इच्छा होते किंवा मध्येच कधीतरी असं वाटतं की हे खायचंय, ते खायचंय. तर ते टेम्पटेशनकडे आपण जातो आणि जर तुम्ही एकटे राहत असाल, कुठल्या दुसऱ्या शहरामध्ये राहत असाल, तर भरपूर वेळेला हा प्रॉब्लेम होतो की चला लास्ट मिनिट काहीतरी ऑर्डर केलं, आता आहे तर झोमॅटो, स्विगी, काहीतरी पटकन ऑर्डर केलं आणि खाल्लं कारण आता काही बनवायची इच्छा नाही किंवा बनवताच येत नाहीये. मग अशा वेळेला आपण एनिवेज बाहेरचं घाण खात असतो. त्यात मग हे पण ऑर्डर करून पण तेच खायचं किंवा मग कंटाळा आलाय म्हणून एखादं प्रोसेस फूड काहीतरी घरात ठेवलं असेल पॅकेटमधलं ते खाऊन घेतलं. खूप खूप वाईट परिणाम होतात ह्याचे तुमच्या बॉडीवर. म्हणजे जर तुम्ही कंटिन्युअसली बाहेरचं खाताय तर तुम्हाला खूप जास्त त्रास होऊ शकतो आणि असं नाहीये की तुम्हाला खायचं का नाही. वीकेंड्स आहेत, वीकेंडला जाऊन खाऊ शकता किंवा पूर्ण आठवड्यात नाही खाल्लं तर एखादा दिवस काढून तुम्ही वेगळं काहीतरी आणून खाऊ शकता. इट्स टोटली फाईन. पण त्याचबरोबर आता भरपूर सारे चॅनल्स आहेत यूट्यूबवरती जे खूप चांगलं म्हणजे टेम्पटिंग फूड बनवायला शिकवतात इन अ व्हेरी हेल्दी वे. लाईक इव्हन त्या दिवशी मी एक गव्हाच्या पिठाचा केक बनवला होता. लाईक मैद्याचा सोडून मी गव्हाच्या पिठाचा केक बनवला होता आणि एवढा छान नव्हता तो, पण तो खाण्यासारखा होता आणि एक सॅटिस्फॅक्शन मिळालं त्याच्यानंतर की ओके चला काहीतरी टेम्पटिंग बनवू शकतो आपण हेल्दी याच्यामध्ये राहून.
सो त्याकडे थोडंसं लक्ष द्या, थोडंसं ते शिकण्याकडे लक्ष द्या. काही गोष्टी तर अशा आहेत ज्या तुम्हाला म्हणजे कुक पण करायच्या नसतात. जस्ट मिक्स करायचं असतं हे ते आणि त्याच्याने पण भरपूर साऱ्या गोष्टी बनतात. सो त्या आय विल सजेस्ट यू की तुम्ही थोड्याशा सर्च करा आणि थोडंसं ते पण स्टार्ट करा करणं, कारण ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची हेल्थ सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. या होत्या त्या 10 हॅबिट्स ज्या तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा द्यायला मदत करतील. थोडं थोडं केल्याने मोठे बदल होतात. एका सवयीने तुम्ही आयुष्य बदलू शकता. फक्त ती सवय सुरू करण्याची हिंमत असायला हवी. खूप जास्त प्रेशर नाही द्यायचे आपल्याला स्वतःवरती, पण या छोट्या छोट्या गोष्टी स्टार्ट करायच्या आहेत आणि एका दिवशी किंवा दोन दिवस दिले एका गोष्टीसाठी, मग 2 दिवस दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गोष्टीसाठी, असं करून स्टार्ट केलं तरी चालेल. हळूहळू स्टार्ट करा, फक्त स्टार्ट करा. एवढंच सांगायचं होतं मला इथे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची मर्जी ऑफकोर्स, पण ह्याच पद्धतीने मी तुम्हाला सेल्फ इम्प्रूव्हमेंट, सेल्फ डेव्हलपमेंट, सेल्फ लव्ह आणि आणखी पण स्किन केअर, मेकअप, फॅशन रिलेटेड पण गोष्टी सांगत राहीन. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर ज्यांना गरज असेल त्यांच्याबरोबर शेअर करा. तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की ह्यातली कुठली हॅबिट तुम्ही आधी स्टार्ट करणार आहेत आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या हॅबिट्सवर लक्ष द्या, स्वतःवर लक्ष द्या, स्वतःवर प्रेम करा आणि तुमच्या सक्सेसची जर्नी स्टार्ट करा. बाय बाय.